प्राथमिक शिक्षक समितीचा 64वा वर्धापन दिन उत्साहात. विंझणे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. शावेर फर्नांडिस यांची दरवर्षी 11,000 रुपयांची देणगीची आजीवन घोषणा. प्राथमिक शिक्षक समितीच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर विंझणे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक, शिक्षण, विद्यार्थी आणि समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक समितीच्या या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष राजाराम जोशी होते. यावेळी समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त शिक्षक शावेर फर्नांडिस यांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसेच वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 11,000 रुपयांची देणगी देण्याची आजीवन घोषणाही त्यांनी केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचं उपस्थितांनी कौतुक केलं. यावेळी शिक्षक नेते गोविंद पाटील आणि सुभाष चौगुले यांनी शिक्षक समितीच्या कार्याचा गौरव करत संघटनात्मक कार्यात नव्या पिढीने सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. राज्य संघटक ईश्वर पाटील यांनी समितीचा संघर्षमय इतिहास उलगडून सांगितला. सरचिटणीस विनायक पाटील यांनी संघटनेच्या विधायक उपक्रमांसाठी सदैव कटिबद्ध असल्याचं सांगितलं. तर अध्यक्ष राजाराम जोशी यांनी संघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यामंदिर विंझणेचे मुख्याध्यापक निवृत्ती तिबिले, महादेव मेगुलकर आणि पंडित सुतार यांनी विशेष परिश्रम घेतला. शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामस्थांनीही शिक्षक समितीच्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं. यावेळी शिक्षक बँकेचे चेअरमन बाबूराव परीट, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनायक प्रधान, स्वीकृत संचालक महादेव सांबरेकर, संतोष सूर्यवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा गंगा गोकाक्कर, सरचिटणीस संगीता जळगेकर, माजी सरचिटणीस शीतल कुर्णे, संचालिका पूनम शिंदे यांच्यासह प्रकाश पाटील, बाबूराव शिवणगेकर, शांताराम मोरे, प्रशांत पाटील, प्रवीण साळुंखे, सतीश माने, विठोबा मांगुरकर, रोहिदास पाटील, गणपत लोहार, विजय कदम, नंदू गावडे, वैजनाथ शिवणगेकर, शमशुद्दीन मुल्ला, मुजावर सर, मारुती चिंचणगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती चिंचणगी यांनी केलं, तर राजेंद्र हेंडोळे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.